जहां दिन रोशन है यहाँ और दुनिया भी आया है मस्दरे इल्म ये है मस्दरे इल्म ये और यही आशिया और यही आशिया MS का गुलसिता है इल्म। दर नबी पर पड़ा रहूंगा पड़े ही रहने से काम होगा कभी तो किस्मत खुलेगी मेरी कभी तो मेरा सलाम। Assalamualaikum everyone. Myself Bamne Mara Asim from class 2 MS Creative Mumra branch will lead you towards our next performance dedicated to the teaching towards our beloved Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam. Here comes out next performance to demonstrate the act with a lead taking our state language as Marathi skit. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही, पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता. ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना सेल्फ रिस्पेक्ट कोणत्याही नात्यापेक्षा महत्वाचे आहे, त्या दिवशीपासून तुम्ही कोणत्याच नात्याची भीक कोणासमोर मागणार नाही. इंसान तो हर घर में पैदा होता है, इंसान तो हर घर में पैदा होता है, बस इंसानियत कहीं कहीं जन्म लेती है. तर चला तर मुलांनो, आज आपण एक छोटीशी मराठी नाटिका पाहूया. दृश्य 1. स्टेजवर 3 मुले आहे. आई आणि तिची कामवाली काम करत असतात. मुलगा खेळत आहे तेव्हा नेहा जमीलाला आतून हाक मारते. जमीला, ए जमीला, जरा घरातील साफसफाई करून घे. आज आपल्याकडे खूप दिवसांनी पाहुणे येणार आहे. हो अच्छा, आता लगेच आपल्या घरी कसा चमकवते ते पाहच मालकीन बाई. असं म्हणत जमीला टीव्ही आणि घराची साफसफाई करायला जाते. जमीला, ए जमीला, जरा बाजूला हो. तुला ऐकायला येत नाही का? जरा बाजूला हो. माझा हात. आवाज ऐकून नेहावतीच्या दोन्ही मुली बाहेर येतात. काय झालं जमीला? काय झालं जमीला मावशीला आई? मोठा आवाज आला. माझा हात या साहिल बाबांनी. साहिल, आपल्यापेक्षा मोठा माणसाशी असं वागतात का? ही खूप वाईट गोष्ट आहे. आपल्या घरात काम करण्यासाठी मावशी बरोबर असं वागायचं नसते. अल्लाही आपल्यावर नाराज होतील. साहिल थांब, मी या सूचना बाबांना सांगते. आई, ती जमीला मावशी मला खेळू देत नाही ना. समोर येऊन नुसती मध्ये मध्ये येते तर मला तिचा राग आला. जा साहिल, जमीलाची माफी माग. मी नाही माफी मागणार. आई असं बोलतात साहिल पाय आटपून आटपून निघून जाते. दृश्य 2. स्टेजवर आई डोक्याला हात लावून बसली आहे. तितक्यात बेल वाजते. टिंग टोंग. दोन्ही मुली दरवाजा खोलायला बाहेर जातात. अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. आत्या आलेत, आज खूप मजा येईल. तुम्ही आलात आत्या, या बसा. मला सांगा, तुम्हाला आमची आठवण येत नाही का? येते ना तुमच्या सर्वांची आठवण, पण काय करू, घरात इतके काम असल्यामुळे फोन पण करायला वेळ मिळत नाही. जमीला साफसफाई करायला येते. अस्सलामु अलैकुम आत्या, तुम्ही कसे आहात? वालेकुम अस्सलाम. मी बरी आहे ग, पण तुझ्या हाताला एवढी मोठी जखम कशी झाली? सकाळी साहिल बाबांनी गाडीची रिमोट फेकून मारला, त्यामुळे मला जखम झाली. नेहा, ए नेहा.
अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. नेहा, हे काय ऐकते मी? काय झालं साहिलला? घ्या ताई, पाणी घ्या. साहिल, उभा राहून पाणी पिऊ नको. काय सांगू ताई, साहिल कोणाकडे गेलो तर ऐकतच नाही, कोणाला सलाम करत नाही, जेवताना दस्तरखान घेत नाही, पाणी उभा राहून पितो. काय करू ताई, मला काहीच समजत नाही. आज साहिलने अशी चूक कशी केली हे ऐकून मला धक्का बसला. नेहा, काय करू ताई, साहिल माझा ऐकतच नाही, तुम्हीच त्याला समजवा. साहिल, ए साहिल, इकडे ये. अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. काय रे साहिल, आईला इतका त्रास देतात का? हे बघ साहिल बाळा, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, लोकांशी चांगले वागा. तुम्ही जिथे असाल तिथे अल्लाचे भय बाळगा. वाईट कृत्यानंतर चांगले कृत्य करा, जे ते पुसून टाकेल. कारण इस्लाम मध्ये सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सौम्यता, दयाळूपणा, पश्चाताप करणे होय. जा, जमीला मावशीकडे माफी माग. सॉरी जमीला मावशी, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. यापुढे असे मी वागणार नाही. काही हरकत नाही बाळा, यापुढे लक्षात ठेव, कोणाचाही असा अपमान करू नकोस. सगळ्यांशी आदराने वागा साहिल बाबा. अल्लाह तुम्हाला असेच खुश ठेवेल. आत्या, माझे चॉकलेट कोठे आहे? हे घे. एक नाही, 2. शाणग माझं लेकरू. सेल्फ रिस्पेक्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी रिलेशनशिप. एक गोष्ट सांगू, आयुष्यात कधीच कोणाच्या मागे जास्त लागू नका. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बद्दल तुमच्याकडे प्रेम तर वाढणार नाही, या उलट तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा गमवाल. इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. इंसानियत दिल में होती है, हैसियत में नहीं. ऊपर वाला कर्म देखता है, वसीयत नहीं. धन्यवाद. जज़ाकुमुल्लाह. स्वतःला समजून घ्या, सर्वांवर प्रेम करा.